नमस्ते. आज आपण बनवतोय हळदीच्या पानातील पातोळ्या. अतिशय सहज सोपी रेसिपी आहे आणि गौरी गणपतीच्या सणाला, नागपंचमीला आवर्जून प्रसादामध्ये केली जाते. तर अशा ह्या पातोळ्या अतिशय नाजूक असतात, खातानाही रुचकर लागतात आणि हे पहा दिसायलाही आकर्षक असतात. याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण भरपूर आहे, कारण आपण याला हळदीच्या पानामध्ये शिजवतो. याच्यामध्ये ओलं खोबरं असतं आणि गूळ खोबऱ्याचं सारण ह्याच्यामध्ये घातलं जातं. तर याच्यासाठी आपण अशी हळदीची पानं जी आता फ्रेश मिळतात, जर ती नसतील तर तुम्ही केळीच्या पानाचाही वापर करू शकता. आता हळदीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची. त्याचा पुढचा आणि मागचा देठ आहे तो व्यवस्थित कापून घ्यायचा. आता पानं जर मोठं असेल तर त्याला असं दुमडून एका पानाचे 2 भाग करून घ्यायचे, जेणेकरून योग्य साईजमध्ये आपल्या ह्या पातोळ्या तयार होतील, म्हणजे खातानाही सोयीस्कर पडलं जातं. तर असे पानं कट करून घेतल्यानंतर ह्याला कोरडी करून घ्यायची, म्हणजे मग आपली एक तयारी झाली. आता पानं कापून झाली की आपण सारण बनवायला घ्यायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीने सगळी पानं कापून सुकवून घ्यायची. सारणामध्ये कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आणि 1 चमचा तूप घालायचं. तूप आपल्या कढईमध्ये सगळीकडे पसरून झालं की त्याच्यामध्ये खिसून घेतलेलं किंवा खवलून घेतलेलं ओला नारळ हा मिक्स करायचा. आता हा मी इथे नारळाचे काप करून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता जेवढा खोबरा आहे त्याच्या निम्मा गूळ घालायचा किंवा तुम्ही 3/4 गूळसुद्धा घालू शकता. आता गूळ व्यवस्थित मिक्स झाला, हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागलं की याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर घालायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जायफळसुद्धा याच्यामध्ये किसून घालू शकता, त्याच्यामुळे टेस्ट अजून छान लागते. आता हे सारण आपल्याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका ताटामध्ये हे सारण काढून घ्यायचं, जेणेकरून हे सारण थंड होईल आणि मग आपल्याला पातोळ्यांमध्ये भरायला सोपं जाईल. तर या पद्धतीने पसरट ताटामध्ये काढून हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. आता सारण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण पारी करण्यासाठी लागणारे तांदळाची पिठी आहे ती बनवूया. तर याच्यासाठी 1 कप तांदूळ घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी किंचित मीठ घालायचं. आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याला व्यवस्थित हलवून पातळ करून घ्यायचं आहे. आपण ज्वारीची गोळा जसा बनवतो भाकरी करण्याच्या आधी, त्याच्यापेक्षाही सैलसर असं हे पीठ आपल्याला बनवायचं आहे. तर आता तुम्ही हाताच्या साहाय्यानेच करू शकता, जेणेकरून तांदळाच्या पिठामध्ये गुठळी वगैरे होणार नाही आणि हे असं एकसारखं पीठ आपल्याला मिळून जाईल. आता पीठ तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी आहे. आता एवढी तयारी झाली की आपल्या पातोळ्या बनवायला आपण सुरू करू शकतो. आता हळदीची जी पानं आहेत त्याला वरच्या बाजूला असा तुपाचा हात लावून घ्यायचा. तुम्ही एका वेळी खूप साऱ्या पातोळ्या बनवू शकता. ह्या पद्धतीने असं तुम्ही जर त्याला तूप लावून घेतलं तर आता चमच्याच्या साहाय्याने जे आपण पीठ बनवून पातळ केलेलं आहे ते या पातोळ्यांवर ओतायचं. तर आता ह्या पातोळ्या ज्या असतात त्या अतिशय पातळ असा थर आपल्याला बनवून तयार करायचा आहे, जेणेकरून त्या खातानाही तितक्याच लवचिक आणि नाजूक होतात. तर हे पीठ असं तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पसरू शकता किंवा मग हाताने एकसारखं करून पातळ असा पानावर थर द्यायचा. आता पीठ सगळं व्यवस्थित हे पहा या पद्धतीने पसरून झालं की मग याच्यामध्ये आपण सारण घालणार आहे. आता ह्या पातोळ्या आहेत तर असं तुम्ही कट्ट्यावर व्यवस्थित पानांवर पीठ लावून एकाच वेळी ठेवू शकता, जेणेकरून भरून झालं की पटपट तुम्हाला ते वाफवता येऊ शकतं. तर इथे मी सध्या आता 2 भरून घेतलेले आहेत. आता जे आपलं सारण थंड झालेलं आहे ते याच्यामध्ये मध्यभागी भरायचं, हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं. आता जे हळदीचं पान आहे ते मी मगाशी दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्यायचं. दुमडल्यानंतर हाताने त्याला दाब देऊन जे सारण आतमध्ये आपण घातलेलं आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं. तर हे पहा, दिसताना ही पातोळी अशी दिसेल, अतिशय नाजूक दिसते. आता ह्या पद्धतीने सगळ्या ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित दुमडून दाबून बंद करून ठेवायचं. तर या पद्धतीने तुम्ही एका वेळी खूप साऱ्या पातोळ्या बनवू शकता. हा पदार्थ कोकणामध्ये हमखास असतोच असतो आणि इतर वेळीसुद्धा तुम्ही याला बनवू शकता. जेव्हा काही गोड खाण्याची इच्छा होते, घरात जर तांदळाचं पीठ आणि ओला नारळ असेल तर ही झटपट रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं किंवा स्टीमरमध्येही ठेवू शकता. याच्यामध्ये आता आपण ज्या पातोळ्या बनवलेल्या आहेत त्या अशा व्यवस्थित पसरून ठेवून घ्यायच्या, जेणेकरून सगळ्या पानांना एकसारखी वाफ लागेल. आता याला झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं वाफ द्यायची आहे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, नंतर मीडियम टू लो गॅसवर याला व्यवस्थित वाफ द्यायची. जेव्हा आपण वाफ देत असतो तेव्हा सगळ्या घरभर हळदीच्या पानांचा एक मस्त मंद असा सुगंध पसरलेला असतो. अशा ह्या पातोळ्या आता ताटामध्ये काढून घ्यायच्या. आता ह्या गरमागरम तुम्ही सर्व करू शकता.
तर याला व्यवस्थित काढून घ्यायच्या. पान खोलल्यानंतर हे पहा अगदी सहज निघाल्या जातात. गरम असतानाच याच्यावर आपल्याला तूप सोडायचं आहे. तुम्ही बघाल तर पातोळ्यांवर हळदीच्या पानांच्या ज्या रेघा आहेत त्याची डिझाईन अशी उठलेली आहे आणि दिसायला खूप आकर्षक दिसते. हळदीच्या पानांचा अर्क पण या पातोळ्यांमध्ये उतरला जातो. आता गरम असतानाच याच्यावर थोडंसं तूप घालायचं आणि गरमागरम हे खाण्यासाठी तयार होतात. तर हे पहा अतिशय सुंदर असा हा पदार्थ आहे. नैवेद्यासाठी, खाण्यासाठी, इतरांना प्रसाद म्हणून देण्यासाठी अतिशय सुंदर पदार्थ आहे, पारंपरिक आहे. तर हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.